अरे असा कसा झाला यो बापियो गेलो तरी खो काय बाय करतले ह्याच्या पुढे हा माका सांगल्या नुकत्या गो घरातली सगळी कामा बेगिना बेगिना कर आणि एकदा येळेर ये सगळी घरातली कामा पटापट केलोय आणि हे येळेर इलय खरा हयसर येऊन बघतो तर ह्यो बापियो कसो दिसना ना ओ कारभारानो ओ कारभारानो चिरारे पडवाला साथ घालतो येते मोठ्या नाराडतोय तरी हो बापियो खय दिसना ना पहिले याला गेलो हयसर हाका शोधतोय खयो यो बापियो ना पहिले याला एक सोडून आता खायला याला गेलो हयसर शोधतोय हयो यो बापियो खय दिसना ना यो बापियो गेलो तरी खत अरे बापू अरे आमचं हसारे थकडे नाही बापूही काय बोलला ना रे आपा अरे तुझा दोस्तर असं काय नाही थकडे आपाय काय बोलणार यो बापियो गेलो तरी खत काय बाय ह्याच्या पुढे करतलो यो सोद माका सतायता माका सांगल्यार मुक्त्या गो येळेर ये येळेर ये येळेर येऊन बघते तर ह्यो बापियो वडाया हयसर दहा बरे हो वडाया ढकलतलो कधी पाण्यात आणि 4 मासे धरतलो कधी मासे जर धरल्या नाही मी बाजारात जर विकलंय ना आमचा पोट कसा भरताला हा हिला माझ्या लक्षात ह्यो बापियो खय गेलो कळला माका आणखी खय ह्याचे आजकाल दोस्तार खूप चाललेले आहोत ह्याचा कसा वाईटमा सांगते तुमचा ह्यो तसो ऐकायचो नाही ह्याचा कसा ठावगा सकाळ होणार नका दोंपर होणार नका 3 साल होणार नका सोरो घेतल्याशिवायचा पाऊल उचलणार नाही सोरो ह्याका होयो सोरो घेतल्या काय नागोबा कसो डुलत डुलत घराकडे येतो आणि ह्याका जर सांगायला गेला रे बाबा सोरो घेऊ नको तर उलट मरासर माका मारतो ह्याका सांगासारख्या नाही सोरो घेऊ नको ना ह्याका जर सांगा गेलं तर माका सांगतो मुक्त्या गो अगो तुका काय कळता पाण्यात जाऊन जाऊन माझं नळ फुकता उन्हाने माका सोरो घेऊच लागता उन्हाने सांगता अरे बाकीचे काय मेले असत मते जिते ह्याका काय सांगासारख्या नाही काय बाई ह्याच्यावर लगीन केलं आणि रे देवा फसलंय रे देवा फसलंय तेव्हा मोठा मोठा सांगलेला नाही ह्या असा त्याचा ता असा इतके होडी असत तितके होडी असत सगळे सोऱ्या गिकून खाल्यात आणि ह्या कोणत्या मोणक्या घेऊन येलो होडा आता आणि त्यातून काय मासे कर्म गावतले काय शिल्लक ठेवक नाही माझा लगीन झाला त्या औषधी बापाशी अंगभर माका दागिने घातलेले योग 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 भरात सगळ्याची वाट लावून टाकल्या शिरा पडाय मी उठला लगीन झाला माझा 1-2 पोरा तरी जातली खयची पोरा आली खयचा काय 3 सण झाली काय हे जोत पाय जाग्यावर लागणार ना ही लोक काय पहिला आधी पाणीत पडतो लो काय पाणीत गुटली त्याची घराकडे हटतोय घराकडे हाललोय काय हुमऱ्याकडे इलो काय याची दुसरी गुटली पडली काय मगे मात्र जागा सोडूचो नाही जागच्या जाग्यावर थयच्या थय अजिबात जागा सोडूचो नाही आणि काय करतलो वाय आराडतलो आणि थयच घालून घेतो काय हो काय करता फाटे फाटे वाय ह्याचो सोरो उतारता फाटे फाटे सोरो उतारलो काय घरात जातलो आणि घडागुडू सगळे भांडी करतो मिया एक दिवस उठला घडागुडू करतो कद माका जाग गेली
मिया उतला घडाघुडू बोकलो करता काय काय उतला माशाची कडी खाता काय काय म्हणून हळूच बघूक गेलोय यो तो बोकलो न्हय यो घरातलोच बोकलो समजल्यात सगळी भाणीपणी घडाघुडू करी होतो असो हेने माका सतायल्या आणि तो नागोबा घराकडे डुलत येतलो आता बघा इतको येळ झालो हे कावडे शोधतोय दिसता काय झाल्या बघा नाही दिसत तो तुमका सांगतोय ह्याच्या बरोबर संसार करून असो माझो जीव वैतागलो खराच सांगतोय ह्याच्या संसाराचो माका वैतागिलो संसाराचो माका वैतागिलो माका वैतागिलो ह्या संसाराचो वैतागिलो ह्या संसाराचो वैतागिलो ह्या संसाराचो शाताय पैसो शाताय पैसो शाताय पैसो संसार करताय कसो संसार करताय कसो वैतागिलो ह्या संसाराचो वैतागिलो ह्या संसाराचो असो या संसाराचो माका वैतागिलो आणि दिवसान झाली काय आमच्या घरात रामायण सुरू झाला काही लोक सांगतली थकडे बाये जाय सारख्या नाही मुक्तेच्या घरात आता कीर्तन सुरू झाला आता खडे काय करीत बुया सांगा घेऊचा ना समजल्यात असो हेली माका कंटाळायला आणि काय करता दिवसान झाली काय वगीचो माका कुंकयता आज मी ठरवलंय आज ह्याच्याकडसून मार खाऊन घेऊन जाईल आज ह्यो जर इलो ह्याकाच मी कुंकायचं होय ठरवूनच ठेवलंय हो इलो का ह्याका कुंकक सुरू करतलं अरे देवा मी हुंतय करा ह्याकाच कुंकायतले होणार पण ह्यो काय करता तिनसना सोरो खावलेलो काय पाय बरो ताट लायतलो आणि मरासन माका मारता आता ह्याका अवसान कसं आहे आता सोरो घेतल्यान का आता ह्याका मारू होयो तर सोरो घेऊ होयो मिया बाई काय कधी सोरो घेऊ ना आता ह्याका मारू होयो तर वाईट घेऊचो लागतो असा करतोय वाईट अवसान हाडूचा लागताना सोरो घेतलो तर अवसान येताना आणि ह्याका कुंकक गावताला खैतरी रेतीयेत पुरून ठेवलेला असताना घोड्याच्या खालते खैतरी ठेवलेला असताना सोरू भया घोडे ठेवल्या घोड्याला जमून ठेवलं खैतरी ठेवलं ह्या बघ गावला रेतीयेत दडून ठेवलेल्या तुका आणि मी काय करू कपड्यात हात मारू तुका देऊ हा काय बाई करतल ह्या बघल्याने काय माका दी करतो अरे मी या दिवस घेतोय की ते एकतर गावात कुंकू तुका दिलंय तर माझा अवसान गळण पडतला बरे गाठी मारून ठेवल्या हा चला बाई येळ काढता का म्हणे बेगीन व्हाया येतलो आता येतलो हो काय करी माहिती माझो असा पूच काढल्यान बाटलेचा असं घ्या आणि शिपडी सबन भिया नका तुमका शुद्ध करून टाकलं अजिबात भिया नका माका वाटतं आपल्या आवशी बापा शिकता की असतो मराठी तो आपल्या आवशी बापा शिकता किंवा मी माझ्या आवशी बापा शिकतात
मारत रे कसा या घोटतात रे बाबा 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 रे देवा. नको येळ काढता का म्हणे बेगीन बेगीन घेऊ भया. अरे देवा देवा गुळमट गुळमट कसा लागता वाय सोल नाही तर आमटान तरी होय होय येळेर खय गाव तरी घराकडे झाल्या वाय सोल तरी तोणा गावत लागता. अरे सोपला काय रे अरे आधी पहिला होता थंय जाग्यार ठेवाया किलो काय पहिलो सोडतो खडे ठेवले इता जागच्या जाग्यार ठेवला बरा काट मारून ठेवूया. अरे असं काय जाता झलमटा कसा जाता बिया फिरतोय काही सर येळे वैली सगळी झाडा बिडा फिरतो. या वडा कसा हलता कोणतो रे अरे देवा रे मेलय मेलय रे देवा मेलय. अरे फाटपटे उठलं उठला चार मासे गावतले कोकेचा कितल्या चार उठलं मासे गावतले फाटपटे उठला ये राहते विचार केला उठला मासे काय केव्हा आहे गावती मासे आधी धावच्या पेक्षा सोरो गावतलं तुम्ही आधी धाव व्हाया कितल्या मासे केव्हा आहे गावतले सोरो सोपलो तर गावाचो नाही आधी सोरो घेऊन गेलो आणि मग येर कसो कसो इलाय केलं. अरे सोरो कोण कित्या घेता कोण फुकटचो गावता उन्हान घेता कोण इकतचो घेता कोण भुक्याक खाता आणि कोण वशेर उन्हान खाता ऐकलं. पण बियाणं सोरो खाताय कित्या खातो इचारात खात इचार वाढलेले असो आणि इचार करतो आई बाबा माझा लगीन कार्य केले कोणाले सुखाचो संसार पोराचो नाव होयो लगीन कार्य केल्याने आणि वरती गेले म्हाका खालती ठेवले ऐकलं कित्या सोरो खाव सुखाचो संसार घेतलो बरीच वर्षा लग्नात पाठी पडली पाळणा आणून घरात ठेवले पण हलय ना नाही पाळणा. अरे पोराचो पत्तो नाही जर पोटवर वंशाक नाही तर जगतलंय कसो हेचो विचार करून करून मी सोरो खाऊ शिकलं. आणि पोटात पोटभर सोरो खातोय अन खाल्लंय सोरो खाऊन बसते. पण काय झालं एखादं व्यापारी असतं व्यापारी एखाद्या म्हशीच्या बाजारात गेलो काय बरी गुळगुळीत पद दिसली त्या पाठीत थाप मारले का वया तितक्या पैसे दिसलो आणि घराकडे घेऊन येतलो. घराकडे हल्लं वाड्यात आणून बांधलं का ती याची सुद्धा नाही आणि दूध सुद्धा देऊची नाही अशी वांदोटी म्हण तशी म्हण ती माझ्या गळ्यात घातलेली असं गेलं.
ही मानवची म्हस काही उपयोगाची नाही. खाता खाता आणि कोंबडी कसा कवकवता दिसता. चौदाची वाट लागेल माझ्या. आता ते काय येळ देव सांगलं हेच बोलतो ना मला मागा कोणी लागलो आपलो देव इलो आपलो घो इलो पाया पडत नाही का कोण रे तो हुंदे अरे घो इलो कोण रे बोले लोंदे हो बोलते ऐका तुला वागून करायला नाही वागून का अरे रुसाग का अरे उकली किती आज माझे घो मला चार गेले मेला म्हणा खरं अगं लगेच कितक्या धनावडा केलं लगीन एकट्या बरोबर मग चार चार भाऊ तुका कसे दिसतो आणि मग चार आता डुलतो गेल्या डोलतय मी काय डोलतो करवाला काय झाला रोज तुमचं नागो वाढवला होय तो आज माझी नागिन अगं मी नागोबा किती होतो गिरे गिरे लोकांका समजावं ताकपत्र केव्हा सगळ्यांचं सांगतरी नाग करतो हे डुलतो गेल्या मी काय डोलतो होय डुलतो ही दादा सगळे डोलतो या सगळ्या तिया शिरा मारलं मी माझ्या संसाराची तिया वाटलं वाकडं कसं झालं वाटलं काय सदीची ही बियाची मुळी बिया ठरली होत आणि मागा ढेलं गो इतके औषध तुझा इलाज मागा सदीचं सोळोकर बियाची कमाली होत माझा बिया मागतं ही जर मला ठेलेलं असतं ना बिया बघतोय तुझं आता तुझं बोलतोय वाटाण पाणवर बिया खातलं सुद्धा बघतोय कसा मागा माहिती या बाटल्यात खाला गाड्यांची खाला मी खाला तुझं राहिलो कोणतो निकाल करून माझा निकाल केला कच्च्या फटपटीत कपाळ घेऊन फिर बघो ऐकलं गो अगो ह्या कुकडी धरेल आम्ही मासे धरून देतो येतो येणारो जाणारो काय म्हणतो काय म्हणतो अगो आतापर्यंत तुझा मी हेरगे होतोय भरलं भरलं घेऊन चलो अगो पावसान घेतला काय फवार मारला काय सारख्या आजपासून आता होणार नको काय 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 जमा करून आणलं रोज रोज काय होणार आज तसा होणार नको आज असं होऊन बाहेर मारला का आणि पावसात भिजला काय सारखे आता एक गाडी भेटली कसली घरात तांदूळ हरवून नको सामाऱ्याची सोय करू सामारे करू किती सांग आधी एक टोमल्या सगळं काय होतोय आता ते सुद्धा खाऊ सुरुवात केली एकापेक्षा दोन मागच्या एका पोटात बरोबर खाल्ली होय होय तू काय आता सोरो जर होयो सोरो होयो तर पैसे होयो पैसे आणि पैसे होयो तर माश्या धरू होय मला ढकलो
या घोडा तोडलो वलवाले वलवाले आता बघतोय खापऱ्याचा सगळा भागायला सगळे देव थारायले असं लाल कोमो दिलंय कोमो घेतलो नाल देव ठेवतलंय कोमो बिया खातो कोमो नाही चल नाच चल जाय चल उडे गाळात आलो सत्याला हेतो पंचो अगो जेव्हा जेव्हा माझं सत्याला तुझा हिरो चल जरा टाकूची पुस्तक काय ह्याच्या नाकात कोण गेलो ह्यो बेगीन मागा होतोय मागा उठलं अगो असे देवपादा करतो आणि बघे मासो गावला लाग तिला पडला ह्यांच्या तोंडात मग ते गो हो काहीतरी गावला तर पहिला हळद सोडा घेतो ना सोऱ्याशिवाय पाऊल पण खरं येतो अगो वर अरे वर अरे वर अरे वर गावले रे गावले गावले काय रे आधी मेला शिरा पडला त्याच्या तोंडात आणि ह्याच्यावर पडला ऐकलं आता बघतोय काय वाटलं परत टाक परत टाक पुढे लांब धर पुढे लांब धर पुढे मग ते गो हो माझ्या लाग असं आता बोलवा चल वर कोणता खरं हे वाटतं ना अरे असं कसं झाला तरी गावला दिसता मी उतरान बघतोय सावकाश होता सावकाश होता सावकाश होता हात दे हात दे हात दे माका नाही जाशी सावकाश हा सावकाश सावकाश काय मध्ये मध्ये माझे अरे देवा रे रे देवा 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 अरे देवा आता काय रे बाबा कितक्या या जोड येता मोठा गावला पिढी पिढी काही आधी भड्या पडला रे भड्या आता वडा वर बघूया पैसा पैसा करून मिळाला आणि तू कधी नको जाय अगो तू काय सांग अरे माझ्या बाबा माझ्या काय ह्याच्यात आजूबाजूचे सगळे धावाला येतं वांड्या घरी जाते
पुन्हा सांगतो आता एक काळजी करू नको कसली दुसऱ्याकडे पैसे मागायला नको या ऐकला का सोरो पोटभर खाऊन गावतो लोक सोरो खाऊचा बघलीस तर सदी सोरो खाऊचा काय झाला नाही खालो तर ते सोबत नको हात लावायचो नाही किती हात लावायचो नाही तो म्हणा मी काय सांगते त्या तुका सांगते खवाक सांगते खवाक तुका 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 सांगतोय आलो निकाल तुला टोकतो का टोपलंय ना ऐक तुका सोऱ्या घरा गावाचा नाही किती याचे 2 हिस्से करू दोन बोलते योग तुझो योग माझो अगो त्या माझी शक्ती बाय असं एक लो सबको हो असं म्हणजे दोन हिस्से किती सगळा घरात लावताना ध्यानाच्याच लावून त्याला सगळ्या सगळ्या ऐकून घेतलंय तुझ्या थुकी आणि श्वास नाही माझो माझ्या थुकता होय होय 2 हिस्से जाव हे तुझ्या वाट्याचा दिया कायचा कर माझ्या वाट्याचा मी कायचा करतलोय चपला हात करतलोय नाकातला करतलोय कानातला करतलोय गळ्यातला करतलोय पायातला करतलोय सगळा कायचा मी करतलोय सगळा कायचा कर पण चपला तो हात जेव्हा करतलो तेव्हा पाठीत तेल लावून जा लोकांच्या ओसड्याची चपला ठरली अरे सोन्याचो चपलाचो हार तुका कळाचो मेला नसता अगे बाई ह्या करतलंय त्या करतलंय देवा देवा बाय माझी देवा देवा कौच्यात कोणी गो हात नका पहा काय गो घेतो मी होता मोठा काहीतरी गावला सगळं खातलो बघिराव गो बाई रडा नको रे बाबा घबराव मोठं मासा गावतो मी उठला मी ह्या करतलोय मी आता करतलोय भुतून पोर बरे अगो पण ताकद असा काय जे का पोट नाही तो देवाकडे नवस करता. काका झील नाही तो चलू धाव दे होय 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 आणि ज्या मनात या पोटवर झाला औषध बापाशी कसं काय जाईल कुठं ठेवलो कोणचा ह्या आपण कसं काय जाईल कुठं ठेवलं पेटीत भरून पाण्यात सोडले घुसपाटून द्यायला लागतो यांचा गंधाचा आवाज ऐकलं माझं सगळं सोडून निवाळलो माझोय निवालो सगळं सात घालून बघ कोण येत आहे ये ताई ये बाई कोणता आहे पंच असं तर भरा लगे मगे पंच असं कैलासवासी गीता आनंदाला स्वीकार अरे काय सगळ्यांचे घालून घेतो घरी होईल असं काय करता नाही वाकाक जमलं नाही वाकाक पोरगी असा पोरगी असा सकाळी पाठपाच्या घड्या येलं सगळा काही तर सांग ये उत्तरच्या माश्या गावतले कुकरी दिलं झाडा टाकलं उत्तर लावा का वडा दे उतरात बघलं उत्तला मोठं काहीतरी गावला असताना एक पेटी गावली दगा बघा सगळा जाऊ लागला होता पेटीत काहीतरी बरा बरा असताना उघडून बघलं तर काय पोळ होता तेव करी होता बी सात घालून बघलं कोणत्या गावात पुष्कळ काही त्याचा उपयोग झाला नाही आणि विचारात वाढले ह्या कोणता ह्या कवचड हक्कारी ही गंभीर समस्या तुम्हाला नडली होय होय पण माका सांगा तुम्ही कोण मला ओळखत नाही. तुमका कधी आम्ही बघूक ना त्रैलोक्य वंद्य पुरुष नारद म्हणतात भूत भविष्य वर्तमान जाणारा हा. नारद म्हणतात तोच मी. नारद ते तुम्ही जरी का मला ओळखलं नसा हा. तरी तुम्हाला उभयताना मी ओळखतो आमची ओळखी असा नाव गोत्रपुष्ट कोळी होय, होय, असेल. होय. तुमचं नाव मुक्त असं आहे ओगे बाय लग्नाला बरीच वर्ष निघून गेली उपवास केले व्रतवैकल्य केली नवस केले सगळ्या योग काही झाला नाही. संतांची सौख्य तुम्हाला प्राप्त झालेलं नाही आता असं समजा मी सांगतोय हा. म्हणून परमेश्वरानं अंतर्गताने मी जाणू शकतो ही एक बालिका आहे म्हणजे एक कन्या आहे. हा. हा कन्यारूपी प्रसाद तुम्हा उभयतांना बहाल केलेला आहे बाबा देवा पाया पडतोय पाया पडते रे केलंय बाबा आता रे मी सांगतोय म्हणून या कन्येचा स्वतःची कन्या म्हणून तुम्ही ही दोघांचा स्वीकार करावा असं कुठेतरी मला वाटतं करतो आमचा असा आम्ही समजतो आम्ही त्याचा सांभाळ करतो पण एक मागा सांगा ज्या औषधी बापाशी चढून झील झालो असाल त्यांना आनंद जाता
त्याचो वारसो करतलो, कोणाक बतासा, कोणाक लाडू दितलो, कोणाक पेढो दितलो, जेका तेका आनंद जाता. आता ह्या पोर आमका गावला, आम्ही त्याचो वारसो करतलो, पण नाव त्याचा काय ठेवता हा सुद्धा प्रश्न असतोय. म्हणतो असं करा, या कन्येचं नाव तुम्ही गंगा असं ठेवा. गंगा असं नाव ठेवा, म्हणजे सोपं ना. गंगला तरी गंगला आणि त्यावेळी तुम्हाला समस्या निर्माण होती. फक्त या नारदाला त्या ठिकाणी पाचारण करा, आम्ही उपस्थित राहू. बादशाह विसरा नका. शेवट करणं नाट्य शिकव. मार्गानं मार्गक्रमण करतोय, म्हणूनच याच मार्गाचा अवलंब करावा. या रुद्राक्ष आणि काय रे मार्गात तूच चिन्ह उभं आहे. संकेत ठाकूर मार्गानं मार्गक्रमण करतोय, मार्गात अपेक्षित व्यक्ती कोण आहेस तू? मोराचा राजकर्ता राजा तुझ्याच मार्ग प्रतीक्षेत हा पिछाचा गड होता. काय रे माझं नाव ऐकता तुझं काय झालं? यालाही तशाच प्रकारचं कारण. या त्रैलोक्यात तुम्ही छळ माजविला, त्या छळ आळा घालण्यासाठी हा पिछाचा गड तुमच्या समोर आहे. फंदात पडू नको आणि तुझं काम करायचे. या मृत्यू नको तो हाकार माजले आहे. हा हाकार माजविणारा मी आहे. हे धूम्राक्ष आणि माझ्या मार्गाची बाजूला हो. मानवी मनाची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला, जेणेकरून तुमच्या खातासाठी हा पिछाचा गड तुमच्या समोर
केल्याशिवाय राहणार नाहीये. पण ही जबाबदारी माझ्या मित्राच्या मागे देऊ निघालाय सौम्राक्ष मोलाच्या ठिकाणी. शिकार साध्य झाले नाही पण आमचा विश्वास ज्या अरण्यात आम्ही मार्ग आक्रमण करतोय त्याच अरण्यात आम्ही उचित ध्येय साध्य करू म्हणून समाविष्ट मार्ग आणि त्याच मार्गाच्या कुमारी विचार करतोय काल गोष्टीचा अरण्यातून मार्गाला मार्ग सौरभच्या व्यक्तीने आपल्या सर्वांगाचं निरीक्षण केलं असेल. प्रतिष्ठित व्यक्ती दिसतात. रुद्रदमन म्हणतात मला. रुद्रदमन राजेश्वर नगरीचा राजकर्ता रुद्रदमन शिकार साध्य करण्याचा उदात्त अनोळखी व्यक्ती कधी पाहिलेलं नाही. महाकाळ मंत्री उच्चांकापेक्षा अनेक विद्यार्थ्यांनी अवघात केला. महाकाळ मंत्री या दिशेला काय करतात. एका स्मशानभूमीतून दुसऱ्या स्मशानभूमीत जावं काही दिवस तिथं आपलं वास्तव्य करावं एकरित्या त्याला देवाची भक्ती करावी हे आमचं नित्याचं कार्य. स्वागत आहे आपलं. कारण स्मशान वैरागी देहाला शिक्षा आणि भगवंत रामाची दीक्षा स्मशानात राहताना मग या पारनेर नगरीत स्वागत तुमचं एकाच कित्येक स्मशानभूमी आहे. मनाला वाटेल बुद्धीला पटेल एवढी वर्ष स्मशानभूमीत राहू शकते. काय झालं आतापर्यंत बरीच स्मशानभूमी आम्ही पालती घातली पण तुला काय वाटलं या पारनेर नगरीची स्मशानभूमी वास्तव्य करायला आम्ही आलो. मग राहणार कुठं. आता स्मशानभूमी आम्हाला राहायचं नाहीये. आता अंतर आम्ही एक वेगळी इच्छा निर्माण अशी कोणती. साऱ्या सुखांचा उपभोग घ्यावा एखाद्या राजाप्रमाणे प्रोत्साहन या महाकाळानं देऊ नये ही माझी सदिच्छा आहे. म्हणून आग्रहाची विनंती करतो. स्वागत केलं होतं अपमान होऊ नये सांगत तिथं भक्त आणि भक्त विभाग अधिकार म्हणतात. मग
बाकी असणारं शस्त्र भूमीवर पडले. रुद्र तुम्हाला जिवंतपणाचं म्हणून मला महिन्याने मनाला वाटेल बुद्धीला पटेल का शस्त्र भूमीवर ठेवून जाऊन येथे अतिशय रुद्र दमनाचा हे तुम्हाला सांगणार कोण? अरे तुला राजा बनायचं आहे. जोपर्यंत रुद्र दमन जिवंत आहे तोपर्यंत माझी राजा म्हणून कधी स्वीकारणार नाही. तू तुझ्या मुखालाच सांगणार. मी मेलो तरच तू राजा. असं तुझ्या राज्यात साऱ्या प्रजाजनाला ओरडून सांग राजा रुद्रदमन हत्यार ठरला आणि याच्या पुढे या फारदागिरीवर सत्ता माझ्या मनाप्रमाणे काय करायचं सांगते राजाची राजाचिन्ह महाराजची महाराज राजा म्हणून अरे प्रजेचा आग्रगंडले का म्हणून रुद्र दमन वावरत असताना ही राजवंत राजा संपवायचं होतं. तुझ्या मृत्यूची वार्ता ऐकल्यानंतर सारे जर कसे त्याच्यासाठी एका
त्याचे 7 तुकडे समोर वाहणारी कुकडी नदी त्याच कुकडी नदी 7 कुपांचा खंडन मंत्र समर्थन कुकडी मध्ये 7 कुपांचं खंडन करावं आणि त्याने 7 तुकडे करून टाकावे. शंभो शंभो स्वतःच्या हक्काचं स्थान प्रस्थापित झालं. रगेवर माझी सत्ता प्रस्थापित झाली. आता राहता राहिला प्रश्न प्रपंचाचा. नरकाच्या मुखातील शब्द हा काय परमार्थ साधण्यासाठी प्रथम प्रपंच करायला आणि प्रपंच करायला बायको हवी. शंभो असंच करावं. कुठल्यातरी एखादी सुंदर युवती शोधावी, तिच्याशी लग्न करावं, प्रपंच करावा, परमार्थ साधावा. शंभो